सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये 2100 रुपये वाढ. तर आता जे की लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 आणि 27 करिता खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता 1500 वरून तुम्हाला 2100 रुपये जे की लाडक्या बहिणींना इथं आता दरमहा इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2100 रुपये. तर आता लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये इथं वाढ झालेली आहे. तर आता 1500 वरून लाडक्या बहिणींना थेट 2100 रुपये तर त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, कोणत्या महिलांना पैसे इथं मिळणार आहे, कोणत्या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे, कोट्याधी रुपयेचा निधी इथं मंजूर झालेला आहे, वाटपास देखील सुरुवात. यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, तर आता लाभार्थ्याची संख्या पडताळणी ई-के-वाय-सी आधार लिंक त्याचप्रमाणे 2.43 कोटीवरून सुमारे 1.53 ते 1.8 कोटी राहिलेली आहे. या योजनेसाठी 26,500 कोटी रुपये त्याचप्रमाणे 26% कपात ठेवलेला आहे. जोपर्यंत आधीच्या वर्षी कमी आहे, त्यामुळे आर्थिक बोजा पडताळणीमध्ये वाढ रखडलेली असावी. तर आता भविष्यात काय योजना सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण योजना इथं बंद होणार नाही. तर आता लाखो महिलांना 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. आर्थिक क्षमता गुंतवणूक मार्गदर्शन आता 2100 रुपये. आता किती दिलेलं आहे? 2100 रुपये. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की लाडक्या बहिणींना पहिले 1500 रुपये इथं मिळत होते, त्यावरून आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये इथं मिळणार आहे. तर आता दर महिन्याला हे जे पैसे ते खात्यामध्ये जमा होईल आधार लिंक बँक खात्यामध्ये. तर आता पैसे कसे जमा होतात? तर थेट डायरेक्ट डी-बी-टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते. परंतु तुमचं बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. डी-बी-टी तुमच्या खात्याला लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येणार. नवीन अर्ज जर करायचा असतील तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, रेशन कार्ड, फोटो, त्याचप्रमाणे तुमच्याकडे टी-सी असेल, टी-सी, बर्थ सर्टिफिकेट यापैकी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आता बरेच लाडक्या बहिणींना पैसे तर आलेले नाही. तर यासाठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे 181-181 यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की तुमचे पैसे का आलेले नाही, कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे तर थांबलेले आहे. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि माहिती विचारून घ्या. त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक तपासा, अर्ज मंजूर आहे की नाही चेक करा. बरेच जणांचे अर्ज इथे रिजेक्ट झालेले आहे. तर का झालेले आहे ते सुद्धा सांगणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्याने त्याचप्रमाणे 1500 रुपये महिन्यावरून आता 2100 रुपये महिना देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. आता जे की या जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये जमा होऊ लागलेले आहेत, तर या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे. तर आता सर्वप्रथम येते आपलं अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना एकूण 14 जिल्हे आपण इथं बघितलेले आहे. यानंतर कोल्हापूर झाल्यानंतर लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे ते आपलं यामध्ये रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर आता या लाडक्या बहिणींना पैसे तर येणार नाहीत. आता सरकारी नोकरी असलेल्यांना पैसे तर येणार नाही. ज्यांच्या नावावर पेन्शन मिळते त्यांना. जर तुम्हाला पहिले संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग अशा योजनेचं जर तुम्हाला पहिलेच 1500 रुपये महिना इथं जर मिळत असेल, तर अशा महिला यामध्ये अपात्र, ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाहीत. तुमच्या कुटुंबातील कोणी जर कर्मचारी असेल, सरकारी नोकरीवर असेल, तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे आता इथं बंद. यानंतर आयकर भरणे म्हणजे कोणी जर इन्कम टॅक्स जर तुमच्या घरातून भरत असेल तर अशांचे पैसे इथं बंद. चारचाकी वाहन असेल तर त्यामध्ये ट्रॅक्टर सोडून बाकी जर चारचाकी वाहन असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे. आधीच मोठी सरकारची मदत मिळत असल्यास म्हणजे ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे मिळते, तर असे वय मर्यादा नसल्यास म्हणजे वय जास्ती आहेत तरी तुम्ही फॉर्म भरला तर अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे.
वय 21पेक्षा कमी नसावं, 21पेक्षा जास्त आणि 65च्या आत असणे आवश्यक आहे. पैसे बंद होण्याचे जे काही कारणे आहे, यामध्ये आधार लिंक नाही, अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे, बँक खाते बंद आहे. याचप्रमाणे असे भरपूर यामध्ये ऑप्शन आहे. सध्या या योजनेसाठी हजारो कोटी रुपयाचा निधी दिला जात आहे. आता 2100 रुपयाची निधी वाढ इथं करण्यात आलेली आहे. राज्यातील 2 कोटी अधिनवी महिला या पैसे मिळण्यास सांगितलेले आहेत. तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं येतील. ज्यांना कोणाला आले नसतील तर अशा प्रकारचा अर्ज सादर करायचा आहे समाज, महिला व बालविकास विभागाकडे. इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, जसेचा तसा महिना हा तुम्हाला लिहायचा आहे किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. तर इथं तुम्हाला जसेच्या तसा फॉर्मॅट लिहायचा किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लेखी अर्जाचा व्हिडिओ पोस्ट करून. यानंतर तुम्हाला खाली तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, आधार नंबर हे संपूर्ण लिहिल्याच्या नंतर दिनांक आणि सिग्नेचर करायची आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची पावती असल्यास त्याचप्रमाणे मोबाईल नंबर इत्यादी तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचं आहे. किंवा तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती